नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरामधील महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर देखील समोर आली असून तुम्हाला तर माहितीच झाली आहे की आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे। परंतु आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वाटप करून देखील बराच काळ लोटल्यामुळे आणि 20वा हप्ता तुम्हाला आता उशिराने वाटप करण्यामध्ये आला असल्यामुळे आता या योजनेचा येणारा 21वा हप्ता देखील तुम्हाला यावेळेस लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येते। आणि याची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट केंद्र सरकारने जाहीर केली असून ती आज तुम्हाला आजच्या बातम्यांमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। तुम्हाला चालू खरीप हंगामातील अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024चा थकीत पीक विमा अवकाळी पाऊस अनुदान नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांची रखडलेली कर्जमाफी आणि आजचा हवामान अंदाज या प्रकारच्या सर्व शेती आणि शेतकरी संबंधित बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपटाच्या ठळक बातम्या। आजची पहिली ठळक बातमी सोयाबीन कापूस अनुदान संदर्भातील आहे। शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5,000 रुपयाचे अनुदान सुरू करण्यात येणार आहे। आजच याद्या प्रसिद्ध होणार असून पात्र शेतकऱ्यांना आता संमती पत्र भरून द्यावे लागणार आहे। गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणामुळे सोयाबीन आणि कापूस यांच्या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2025 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते आणि त्याची अंमलबजावणी आता आजपासून सुरू करण्यात आली असून या संदर्भातील याद्या आता गाव पातळीवर 11 ऑगस्ट पासून जाहीर करण्यात आल्या होत्या। आणि यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना गावच्या कृषी सहाय्यकाकडे संमतीपत्र भरून द्यावे लागेल अशा प्रकारची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी जाहीर केले आणि त्यानुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच या अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या मार्फत जाहीर करण्यात येते। सुधारित पीक विमा योजना 2025 संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। बनावट पीक विमा आढळल्यास थेट होणार फौजदारी कारवाई। संबंधिताचा आधार कार्ड आता 5 वर्ष काळ्या यादीमध्ये टाकण्यामध्ये येईल तर कोणत्याही शासकीय योजनांचा आता यापुढे त्या शेतकऱ्याला लाभ देण्यामध्ये येणार नाही। राज्य सरकारच्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये बनावट पीक विमा घेतल्याचे आढळून आल्यास आता संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। आणि याशिवाय संबंधित खातेधारकाचा आधार क्रमांक देखील पुढील 5 वर्षाकरिता काळ्या यादीमध्ये टाकून त्यास किमान 5 वर्षाकरिता शासनाच्या कोणत्या योजनांचा आता लाभ यापुढे देण्यामध्ये येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय आता राज्य सरकारने घेतलाय। खरीप हंगामातील अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार। पीक विमा योजनेमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग इच्छुक आहे। विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रांना 40 रुपये मानधन केंद्र सरकारने निर्धारित करून दिले आहे। ते संबंधित विमा कंपनीच्या मार्फत सीएससी विभागास देण्यामध्ये येते। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्त्या व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालकांना देऊ नये। तसेच पीक विमा कंपन्यांनी विमा कायद्याचे कलम 64B नुसार बाधित विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा हप्ता आणि शेतकरी हिस्सा आणि राज्य सरकारने द्यावयाच्या अग्रिम पीक विमा हप्ता म्हणजे पहिला हप्ता या निधीचा आता वापर करून पीक विमा कंपन्यांनी सर्व प्रकारचे नुकसान भरपाई अदा करणे आता बंधनकारक आहे। अशा प्रकारचे आदेश देखील आता राज्य सरकारच्या मार्फत देण्यामध्ये येत आहेत। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। सरकार 24 रुपये किलोने आता कांदा विकणार। दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कांद्याची विक्री। वाढत्या महागाईवर आता विरोधकांच्या हल्ल्यामुळे चिंतेमध्ये पडलेल्या केंद्र सरकारने मदत आणि उपाययोजनांना आता वेग दिला आहे। बिहार विधानसभा निवडणुकापूर्वी आता महागाईचा मुद्दा एनडीएसाठी डोकेदुखी बनू नये म्हणून मोदी सरकारने गुरुवारपासून 24 रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याची योजना सुरू केली आहे। ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीमध्ये मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात करण्यात आली। दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये एनसीएफ, नाफेड आणि केंद्रीय भंडाराच्या व्हॅनमधून आता कांद्याची किरकोळ विक्री करण्यात येणार आहे।
चालू खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आता तातडीची मदत मिळणार आहे. पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये आले असून आता राज्य सरकारच्या मार्फत ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यात येणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत आता राज्य सरकारच्या मार्फत देण्यामध्ये येईल, अशा प्रकारचे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे आता अंतिम टप्प्यामध्ये असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची माहिती देखील यावेळी कृषी मंत्री महोदयांनी स्पष्ट केली. राज्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती तयार झाली होती. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार आता प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई पंचनामे सुरू केले असून हे काम आता पूर्वतास येता लवकरच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल, अशा प्रकारचे आश्वासन कृषी मंत्री महोदयांनी दिले आहे. राज्यामधील राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. 1.5 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये धन्यनाऐवजी आता 2.5 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येते. राज्यामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील APL शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता धन्यनाऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि यानुसार 1,64,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर 2,48,00,000 रुपयांचा निधी आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि या संदर्भात 4 सप्टेंबर रोजी अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर आता तात्काळ या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. पीक तरारले, वन्य प्राण्यांनी तुडवले, नुकसान भरपाई कोठे मागणार? वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करा आता थेट तक्रार. अनेक ठिकाणी पावसानंतर आता तरलेल्या पिकांवर वन्य प्राण्यांच्या कळपाचे हल्ले होत आहेत. तसेच या प्राण्यांकडून पिके फस्त करण्यासोबतच पिकांची नासधूस देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येते. प्रसंगी शेतकऱ्यावर देखील प्राण्यांच्या मार्फत हल्ला करण्यात येतो. वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास शासनाच्या मार्फत मदत प्राप्त होत असते, परंतु बहुतांश वेळा विभागीय वन अधिकारी कार्यालयामधील कर्मचारी वेळेवर अर्ज मंजूर करत नाहीत आणि वन अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचा काही प्रकार उघडकीस आल्यास तात्काळ शेतकऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करावी, अशा प्रकारची माहिती आता कृषी विभागाच्या मार्फत देण्यात येते. राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर. EKYC तातडीने अपडेट करून घ्यावी, अशा प्रकारचे आवाहन या शेतकऱ्यांना करण्यात येते. ज्या भागामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झाला होता, त्या भागामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे आणि इतर शेतींचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी आता शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार आता राज्य सरकारने निधी मंजूर केला असून राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचे वितरण आता तात्काळ करण्यात येणार आहे. तसेच यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप देखील त्यांची EKYC अपडेट केली नसल्यामुळे संबंधित शेतकरी नुकसान भरपाईपासून आणखी देखील वंचित राहिले आहेत. ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप देखील नुकसान भरपाई मिळाली नसेल, अशा शेतकऱ्यांनी आपले बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तात्काळ आपली EKYC प्रक्रिया अपडेट करून घ्यायची आहे. कारण की महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी बंद पडलेले आधार प्रमाणीकरण पोर्टल आता पुन्हा एकदा सुरू केले आहे. वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यामध्ये मंत्रालयामधील महाडीबीटी ॲपच्या माध्यमातून EKYC केल्यानंतर तात्काळ पैसे जमा करण्यास सुरुवात होणार आहे. राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावला. नमो शेतकरी योजनेसाठी 1,932 कोटी रुपये मंजूर. सध्या मंजूर झालेला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी वाटप करण्यात येत आहे आणि या 7व्या हप्त्याचा लाभ राज्यामधील सुमारे 96 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे आणि यामुळेच हा 1,932 कोटी रुपयांचा निधी योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी आता कृषी आयुक्तावर सोपवण्यात आली आहे आणि या शासन निर्णय नियोजन आणि वित्त विभागाच्या संमतीने जाहीर करण्यात आला असल्यामुळे आता साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. या 6 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला असून ऑरेंज अलर्ट देखील
जाहीर करण्यात आला आहे। हवामान विभागाने रायगड, पालघर, नंदुरबार, नाशिक घाटमाता आणि पुणे घाटमाता परिसरावर ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये देखील पावसाने चांगलाच जोर धरला असून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या शहरामध्ये आजही दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते। तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधील देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने आज वर्तवला असून या देखील जिल्ह्यांमध्ये आता येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।